नमस्कार. मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण सब्जेक्ट जो आहे एलिमेंट्स ऑफ इन्कम टॅक्स यामधील पहिला टॉपिक इम्पॉर्टंट डेफिनेशन्स याचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे एस-एस-सी. जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तो तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचा आहे. एस-एस-सी इज अ पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स ऑर इन रिस्पेक्ट ऑफ होम एनी प्रोसिडिंग अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट हॅज बीन टेकन. म्हणजे एस-एस-सी ही अशी व्यक्ती किंवा एक संस्था ज्याच्यावर इन्कम टॅक्सनुसार जबाबदारी त्याची असते की त्याने इन्कम टॅक्सनुसार कर भरावा किंवा त्याची त्या पद्धतीने असेसमेंट केलं जातं. एस-एस-सी स्वतः कर भरू शकतो किंवा त्याच्या वतीने इतर कोणी कर भरत असेल तरी तो एस-एस-सी ठरतो. उदाहरणार्थ दिलेला आहे इंडिव्हिज्युअल, कंपनी किंवा फर्म किंवा ट्रस्ट. ठीक आहे. म्हणजे एस-एस-सी म्हणजे अशी व्यक्ती, इट इन्क्लूड्स अ पर्सन हू इज रिक्वायर्ड टू फाईल रिटर्न ऑर पे टॅक्स ऑन बिहाफ ऑफ द अदर्स. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. असेसमेंट इयर. Assessment year is the year in which income of the previous year is assessed and taxed. It always start from 1st April and end on 31st March. म्हणजे काय तर असेसमेंट इयर तो कालावधी असतो वर्षामधला ज्यामध्ये प्रिव्हियस इयरमध्ये मिळवलेल्या उत्पन्नावर कर आकारला जातो. हा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असा असतो. उदाहरणार्थ इन्कम अर्नेड इन 2023 to 24 अँड असेस्ड इन 2024 to 25. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. ॲग्रिकल्चरल इन्कम. ॲग्रिकल्चरल इन्कम मीन्स इन्कम derived फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड. It is exempt from tax under the Income Tax Act through considered for rate purpose in some case. ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणजे हा शेतीशी संबंधित उत्पन्न आहे. हे उत्पन्न इन्कम टॅक्सपासून सूट आहे. म्हणजे याच्यातून मिळणारं उत्पन्न याला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही, याला सूट दिलेली आहे. पण काही वेळा रेट कॅल्क्युलेशनसाठी यामध्ये जमीन लागवडीतील उत्पन्न, शेती उत्पादन विक्री आणि कृषी जमिनीवर जर एखादं घर बांधलेलं असेल तर या गोष्टींवरती आपल्याला इन्कम टॅक्स लागू होतो. अशा प्रकारे ॲग्रिकल्चरल इन्कम हा घटक इथे स्पष्ट होतो आहे, दिलेला आहे स्क्रीनवरती. तुम्हाला व्यवस्थितपणे सगळ्यांनी त्याचं उत्तर वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता यापुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे डिव्हिडंड. डिव्हिडंड इज द पोर्शन ऑफ प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड बाय द कंपनी टू इट्स शेअर होल्डर्स. डिव्हिडंड इन्कम इज टॅक्सेबल इन द हँड ऑफ द शेअर होल्डर्स. डिव्हिडंड म्हणजे कंपनीने आपल्या नफ्यातून शेअर होल्डर्सना दिलेला वाटा असतो. सध्याच्या नियमानुसार डिव्हिडंड हे शेअर होल्डरच्या हातात असलेले एक टॅक्सेबल इन्कम आहे. अशा प्रकारे हा डिव्हिडंड इथे एक्सप्लेन होत आहे. व्यवस्थितपणे स्क्रीनवरती स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते वहीमध्ये लिहून घ्या. एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे इन्कम. आता इन्कम म्हणजे काय तर इन्कम इन्क्लूड्स ऑल मॉनिटरी गेन्स विच आर टॅक्सेबल अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट. इट मे बी रिसिव्ड ऑर अकर्ड. म्हणजे नेमकं काय तर इन्कम म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कायद्याने करपात्र ठरवणारे उत्पन्न. इन्कममध्ये पैसे मिळणे आवश्यक नाही, तर ॲक्रुअल किंवा रिसिप्ट या दोन्हीही गोष्टी या ठिकाणी चालतात. त्याच्यामुळे इन्कम हा घटक अशा पद्धतीने तयार होत असतो. स्क्रीनवर दिलेला आहे प्रश्न महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. आता यापुढील प्रश्न आहे प्रिव्हियस इयर. Previous year is the year in which income is earned. It is the year immediately preceding the assessment year. Previous year म्हणजे ज्या वर्षात उत्पन्न मिळतं ते वर्ष आपण त्यामध्ये गणत असतो म्हणजे मिळवत असतो. हा कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च असा असतो. ठीक आहे, लक्षात आलं. प्रिव्हियस इयर व्यवस्थितपणे लिहून घ्या. पुढचा मुद्दा आहे पर्सन.
आता पर्सन संदर्भात बोलायचं झालं तर अंडर द इन्कम टॅक्स पर्सन इन्क्लूड इंडिव्हिज्युअल HUF कंपनी फर्म AOP BOI अँड आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन. म्हणजेच काय तर इन्कम टॅक्सनुसार पर्सन म्हणजे काय एवढंच फक्त याच्यामध्ये दिलेलं आहे की पर्सन हा अशा पद्धतीने इथे दिलेला आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 2 सबसेक्शन 31 नुसार पर्सन ही संकल्पना खूप व्यापक आहे. कर कायद्यानुसार ज्याच्यावर कर आकारता येतो तो प्रत्येक घटक हा पर्सन मानला जातो. पर्सनमध्ये इंडिव्हिज्युअल एक सामान्य म्हणजे एक व्यक्ती, एक सामान्य नैसर्गिक व्यक्ती, पगारदार, कर्मचारी, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक हे सगळे येतात. HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे हिंदू कायद्यानुसार तयार झालेली कुटुंब संस्था. तर पुढे आहे कंपनी, त्यानंतर फर्म, असोसिएशन ऑफ पर्सन AOP, त्यानंतर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल BOI म्हणजे व्यक्तींचा समूह, बिझनेस पर्पजनुसार जे लोक एकत्र येतात त्यांना BOI असं म्हणतात. त्यानंतर लोकल ॲथॉरिटी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन कायदेशीर अस्तित्व असलेली पण नैसर्गिक व्यक्ती नसलेली अशी कोणतीही संस्था. अशा प्रकारे ही पर्सन ही व्यक्ती जी आहे इथे आपण काउंट केली जाते. अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सबसेक्शन 31 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 द टर्म पर्सन हॅज अ व्हेरी वाईड मिनिंग इन्क्लूड्स एव्हरी एंटिटी कॅपेटेबल ऑफ बिईंग अ टॅक्सेड. ठीक आहे, अशा प्रकारे ही पर्सनची व्याख्या आणि प्रश्नाचं उत्तर आहे. सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे हाऊ इज द प्रिव्हियस इयर डिटरमाइंडेड इन द केस ऑफ न्यूली सेटअप बिझनेस. इन केस ऑफ न्यूली सेटअप बिझनेस द प्रिव्हियस इयर बिगिन्स फ्रॉम द डेट ऑफ कमासमेंट ऑफ बिझनेस अँड एंड ऑफ द 31 मार्च. म्हणजे काय तर नवीन व्यवसायाच्या बाबतीत प्रिव्हियस इयर हा व्यवसाय सुरू झाल्याच्या तारखेपासून 31 मार्चपर्यंत असतो. पुढचा प्रश्न आहे डिफाईन इन्कम अँड स्टेट द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स गव्हर्निंग इन्कम. तर याच्यामध्ये इन्कम मे बी रिसिव्ड ऑर अक्रूड काही मुद्दे दिलेले आहेत. बोथ कॅश अँड नॉन कॅश इन्कम इन्क्लुडेड. इन्कम मस्ट बी रिअल. कॅपिटल रिसिप्ट्स जनरली नॉट टॅक्सेबल अनलेस स्पेसिफाईड. म्हणजे काय तर इन्कममध्ये कॅश आणि नॉन कॅश या दोन्ही गोष्टी येतात. त्यानंतर इन्कम अर्नेड इन इंडिया किंवा डीम्ड इन इंडिया टॅक्सेबल हा सुद्धा विषय इथे लागू होतो. याला रिअल इन्कम कन्सेप्ट लागू होते आणि कॅपिटल आणि रिव्हेन्यू डिस्टिंक्शन या गोष्टी इथे महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न इथे स्पष्ट झालेला आहे. सर्वांनी वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. आता पुढचा प्रश्न आहे An assessee is the person liable to pay tax under the income tax. Is this statement correct? If discuss. आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते बरोबर आहे कारण असेसीवर कर भरण्याची किंवा असेसमेंटची जबाबदारी नक्कीच असते. कधीकधी तो इतरांच्या वतीने सुद्धा टॅक्स भरत असतो. द स्टेटमेंट इज करेक्ट ॲज ॲन असेसी इज द पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स ऑर ऑन होल बिहाफ टॅक्स इज पेएबल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर फ्रिंग्स बेनिफिट. फ्रिंग्स बेनिफिट्स आर ॲडिशनल बेनिफिट्स प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉईज बिसाइड सॅलरी सच ॲज कार फॅसिलिटी अकॉमोडेशन एक्सेट्रा. म्हणजेच काय तर एम्प्लॉयरकडून एम्प्लॉईला मिळणाऱ्या ॲडिशनल बेनिफिट्सचा याच्यामध्ये काय होतो समावेश केला जातो. अशा प्रकारे पहिल्या टॉपिकमधल्या सगळ्या नोट्स या ठिकाणी कवर झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या या नोट्स लिहायच्या आहेत. जर एखादा प्रश्न समजला नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.